धन्यवाद विजय भोये सर. अतिशय जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर एक नामचित असे समालोचक, मुख्य समालोचक म्हणून ज्यांची खाती आहे असे आमचे लाडके समालोचक विजयजी भोये यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी अजून एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. एका बाजूला असेल भाभोळा बॉईज ज्यांनी एक विजयी प्राप्त केलाय आणि एका बाजूला नुकताच विजयी झालेला संघ आपण बघणार आहोत पहिल्या फेरीमध्ये, तो म्हणजेच साई कृपा बोलिन्स. आणि आता ही जी लढत होते ती एक जबरदस्त लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. आपण बघत आहात, पाहत आहात जय बजरंग पालनापाडाच्या माध्यमातून जय बजरंग ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेचा आपण घर बसल्या सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट बघू शकताय. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा निहाळू शकताय. VTCA च्या माध्यमातून जो YouTube चॅनल आहे त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ही स्पर्धा नक्कीच बघू शकता. दरम्यान इथे आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षक मायबापांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामन्याला होईल सुरुवात. 3 षटकांची मॅच आहे. स्ट्राईक एंडकडे मिस्टर सिद्धेश गुटे ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा नुकताच किताब घेतला आणि त्याला साथ देण्यासाठी तुषार. पहिलाच बॉल नकुल नानकरचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झालेत फ्लंबल आणि चेंडू करतोय त्या ठिकाणी ट्रॅव्हल 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती आलाय खणखडीत दमखम दाखवणारा चौकार सिद्धेश गुटेच्या बॅट मधून. अरे कहना क्या चाहते हो? धन्यवाद डीजे एनसी आई गावदेवी गोखिवरे संघाला विनंती असेल आपला संगणक प्लीज आपण या ठिकाणी पाठवून द्या आणि ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या या ठिकाणी पूर्ण करायच्यात विनंती असेल. नकुलच्या माध्यमातून जो पहिला चेंडू रिलीज झाला त्याच्यावरती भावी ठरलाय फलंदाज सिद्धेश गुटे. पहिला चेंडू टाकत असताना 4 धावांसाठी त्या चेंडूला मात्र पाठवलं गेलं. मात्र यावेळेला बॅटची फक्त कडा लागून चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये होईल वाढ 6 धावा. नकुलचं विश्लेषण करायचं झालं तर हा देखील मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे. मात्र हा बॉल पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. वारंवार लेंथ वरती चेंडू टाकले जात आहेत. गुडलँड स्पॉट वरती चेंडू ट्रॅव्हल होऊन नक्कीच थोडासा बाउन्स प्राप्त करताना दिसत आहेत. 7 धावा धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे कारण की विचार केला तर मग 3 षटक जे आहेत आपण ते नक्कीच याच्यामध्ये पॉवर प्ले नसणार आहे कारण की आपण सेकंड राऊंड अटेम्प्ट करतोय, सेकंड राऊंड खेळतोय. नकुलचा पुढचा बॉल राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना शॉर्ट बॉलचा केलाय वापर. मात्र चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोनच्या बाजूने. मिळतील त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 9 या अंकावरती आपल्याला बघायला मिळते. मागच्या मॅच मध्ये फक्त ना फक्त 7 धावा खर्च करणारा गोलंदाज नकुलकडे पाहिलं गेलं होतं. मात्र यावेळेला जर बघितलं तर अजून एक चांगला बॉल त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. जवळजवळ 5वा बॉल आलाय डॉट स्वरूपाचा आणि इथून आता शेवटचा चेंडू घेऊन जाईल मिस्टर नकुल नानकर. 3 षटकामध्ये जवळजवळ 35 ते 40 धावा अनिवार्य राहतील कारण की समोरचा संघ सुद्धा अमित नानकर असेल किंवा इतर खेळाडू आहेत जे चांगले फलंदाजी करण्यासाठी माहेर आहेत. दरम्यान हवेमध्ये बॉल राकेश वॉड कॅच, ब्युटिफुल कॅच बाय राकेश सावरा. भारत मुंबई गेलाय उर्मिल्याचा जीव दया कर पण मोगरा फुल येलाय गारी बाजू वाचा गम गमला मोगरा फुल येलाय गारी बाजू वाचा गम गमला मोगरा फुल येलाय
धन्यवाद डीजे. काय जबरदस्त झेल पकडला गेलाय. जवळजवळ 15 ते 20 पावलांनी मात्र हा झेल कॅरी केला गेलाय धावचीच्या रूपानं. आणि राकेश सावरा म्हटलं तर मग एक चांगला इनफिल्ड मधला एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि नक्कीच या झेलकरिता त्याची नोंद या ठिकाणी केली जाईल बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून. लगेच गोलंदाजीच्या मार्कवरती सुद्धा वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत राकेश, ज्याने शेवटच्या बॉलवरती मात्र कॅच कॅरी केलाय आणि पहिला धक्का इथून मात्र दिला गेलाय तो म्हणजेच साई कृपा बोलिंज या संघाला. लेफ्ट आर्मर आहेत मात्र पुढे सरसावून चेंडूला खेळलाय. नकुल आहे चेंडूच्या खाली, करणार नाहीये चूक, बागवल्या आपल्या संघाची भूक. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम साई कृपा बोलिंग संघाला. सिद्धेश जो डोकी ठरत होता आपल्या संघासाठी मात्र त्याला या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी पाठवलं जात आहे. आवेश मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईदा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत टीम साई कृपा बोलिंग संघाला. कारण की सिद्धेश एक असा खेळाडू आहे की ज्याच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा येणं पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट मिळवलंय. पहिली सफलता मिळाली राकेश या गोलंदाजाला. आणि आता नव्याने पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजीच्या मार्कवरती. नव्याने फलंदाज आपण बघतोय अनिकेत साडी. बॅटची कडा एसटी रक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने निघून जाईल. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि या 2 धाव्याने पुन्हा एकदा संघाची धावा संख्यामध्ये बदल होईल. 11 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 2. म्हटलं होतं की 35 ते 40 धावा येणं गरजेचं आहे. संघर्ष करावा लागेल आपल्या संघाला पुढे नेण्याचा असेल तर मग अनिकेत आणि हर्षल या 2 महत्वाच्या फलंदाजांना महत्वाची फलंदाजी करावी लागणार आहे. या वेळेला जर बघितलं तर लेग स्टंपचा बाहेर करून बसल्यात. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा जो चेंडू होता तो लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता डावखोऱ्याच्या बॅट्समॅन साठी. मात्र लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर चेंडू पडतोय त्या कारणास्तव वाईट चेंडू म्हणून घोषित केला गेलाय. 12 धावा. चांगला बॉल आहे. चेंडूला फक्त दिशा दिले. 1च धाव. जास्त काही मिळणार नाहीये आणि या 1 धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल वाढ. धावसंख्या 13 धावा. तीन चेंडूंचा खेळ झाला. आता हर्षलने आतापर्यंत जर बघितलं तर एकही चेंडू खेळला नाहीये. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. जवळजवळ 1.3 ची सरासरी आपल्याला बघायला मिळत आहे षटकाची. मात्र यावेळेला हर्षलने या चेंडूला फक्त दिशा दाखवली. फाईन लेग पट्ट्यामध्ये दुसरे धावेचा प्रयत्न नसणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त फलंदाजी फेकी बघायला मिळत आहे. अचूक फेकी बघायला मिळाली म्हणजेच 1च धाव आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या हलवारांनी संत गतीने पुढे सरकत चाललेली आहे. 14 या अंकावरती आता बघायला मिळत आहे. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 धक्के बघायला मिळालेत. मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. जसा म्हटलं तसा मात्र चेंडूला पुल केलाय, फेकून दिलाय चेंडूला. ते म्हणजेच सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय हा अनिकेतच्या माध्यमातून शानदार आणि बहरदार असा षटकार. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान
जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला अनिकेत दुबळीच्या बॅट मधून. लेफ्ट आर्मर आहेत आणि सातत्याने मोठे फटका मारण्यासाठी माहीर आहेत. जी अपेक्षा होती ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केली. अक्षरशः आता शेवटचा बॉल असणार आहे गोलंदाज राकेश सावराचा. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एक धाव निश्चित केली गेली. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. वॉर्ड सुंदर फेकी बघायला मिळत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. प्रथमतः फलंदाजी करत आहे साई कृपा बोलिंज हा संघ आणि त्यांची धावा संख्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती जमा झाल्या. तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरती जाऊया डीजे वादक यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर सुमधुर संगीत. हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी, हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. धन्यवाद डीजे. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला ना तरी मात्र क्रिकेटला जास्त पसंती मिळाली भारतामध्ये. म्हणून तर आज लेदर क्रिकेट पेक्षा टेनिस क्रिकेट जास्त महत्वाचं झालंय. म्हणून तर आज ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे खेळाडू जे आहेत ते नक्कीच खेळताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. कालच्या दिवसापासून ISPL या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मात्र यावेळेस चेंडूला फेकून दिलाय अनिकेतच्या बॅट मधून. किती धावा असणार आहेत तर 2 धावा, कारण की डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. म्हणजेच 2च धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 अंकावरती. कदाचित जर थोडासा चेंडू या दिशेने जर असता तर मात्र षटकार बघायला मिळाला असता. मात्र तसं काही घडताना दिसत नाही. जास्त फाईन खेळलेत अनिकेत आणि त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने 23 धावसंख्येवरती आता गाडी बघायला मिळते. सूरज आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. याच सूरजने मात्र मागच्या मॅच मध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं होतं, रोखून ठेवलं होतं आणि आता साजेशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. कारण की धावसंख्या जर बघितली तर 23 धावा आहेत. इथून बोलिंग संघाला सुद्धा धावसंख्येची गरज आहे. मात्र धावसंख्येनं रोख लावण्यामागे यश मिळेल काय गोलंदाजाला. चांगला चेंडू होता. वारंवार पुढे चेंडू टाकले जात आहेत. एक धाव निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय तर हो झालाय आणि चांगली फेकी आणि यश फलंदाज बाद. डेंजर झोन मध्ये होते मिस्टर अनिकेत दुबली आणि त्यांना आता माघारी परतावं लागतंय. बॅक टू द आउट मिस्टर अनिकेत. थँक्यू. या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की मग नाही हे देखील पाहिलं जाईल. थर्ड अंपायर कडे आपण जाणार आहोत आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की फलंदाज बाद आहे की नाही. तर येस डिसिजन येत आहे फलंदाज आउट. धन्यवाद धन्यवाद डीजे. फलंदाज बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अशोक जाताना दिसल्यात. ह्याच अशोकने गेल्या मॅच मध्ये जर बघितलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 2 ते आहे. चेंडूचा खेळ झालाय 2-4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका मारलाय हवेमध्ये बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आल्या केला होता अशोक या फलंदाजानं, मात्र जास्त काळ हवेमध्ये चेंडू जास्त उंच गेला, लांबी गाठता आली नाहीये आणि झेलचीच्या स्वरूपात या ठिकाणी अशोक बॅक टू द गाऊट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर साहिल आणि आता साहिलला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे 24 धावा आणि इथून मात्र जर 1 ते 2 मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी जी धावसंख्या आहे ती एक उत्तम दर्जाची बघायला मिळेल. पुन्हा एकदा ह्या झेलचीची संधी निर्माण झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आल्यात, मात्र चेंडू जो होता तो 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलाय, नो मॅन्स लँड मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी निर्माण झाली. तत्पुरती 1 धाव मिळाली. एका धावेवरती मात्र दोन्ही फलंदाज समाधानी आहेत आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये होईल बदल. 25 धावा आता धाव फलकावरती. आतापर्यंत गडी किती बाद झालेत बॉलिंग संघाचे, तर जवळजवळ 4 फलंदाज हे बाद झाल्यात. पुढचा बॉल राईट मध्ये विकेटचा मारा. आता या वेळेला हर्षलच्या बॅट मधून मोठा फटका येईल काय, तर येस आलाय. इट इज अ ब्युटिफुल स्ट्रोक 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 6 धाब्यांची गरज होती आणि तो षटकार सुद्धा आलाय. मोठ्या धावसंख्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे, मात्र यावेळेला फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट LBW स्वरूपात फलंदाज बाद होतोय मिस्टर हर्षल भावर. धन्यवाद डीजे. धावसंख्या जर बघितली आपण तर साई कृपा बोलिंग संघाची जाऊन पोहोचले 31 या अंकावरती आणि 32 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय. यस, पाणी मैदानाच्या आतमध्ये आणि खेळाडू कक्षामध्ये पाठवून द्यायचं विनंती असेल आयोजकांना. साईनाथ दादा भावर आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर टॉससाठी या ठिकाणी आमंत्रण करेन जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि पीरबाबा पापडी दोन्ही संघाच्या संघटनायकांनी प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. या ठिकाणी टॉस केला जाईल. पुढची लढत बिग फाईट बिग मॅच आपल्या भेटीसाठी येत आहे. मॅच नंबर 7 जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि त्यांच्या जोडीला असणार आहे पीरबाबा पापडी हा संघ. दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो. धन्यवाद डीजे. म्हणजे श्री विश्वनाथ झिरवे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जगदंब पेंढरीपाडा संघाचा संघनायक आणि पीरबाबा पापडी संघाचा संघनायक. काटा असा कॉल झाला पीरबाबा पापडी संघाच्या माध्यमातून आणि आलाय काटा. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या साहेब आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. आयुष टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः काय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि प्रथमतः समोरचा संघ मजबूत संघ आहे आणि त्या समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. आणि कुठले असे गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे आज फुल फॉर्म इन ऍक्शन मध्ये आहेत? निलेश, मी, पप्पा आणि सूर्यकांत. नक्कीच. आतापर्यंत तू नव्याने खेळतोयस आणि तुझ्या टीमला कशा पद्धतीने तुझा स्वतःचा सपोर्ट आणि तुला टीम कशी सपोर्ट करते? टीम तर सपोर्ट चांगलाच करते पण माझ्याकडून पण चुकी होते मध्ये मध्ये.
या मॅच बद्दल या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन आयोजन चांगला आहे. थँक्यू. हे होते आयुष. एका बाजूला टॉस हरला गेलाय पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. जर टॉस जिंकला असतं तर मग काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. मनासारखं झालेलं आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40-45 जाण्याचा प्रयत्न कर. आज पूर्ण टीम बघायला मिळेल काय? नाही. आज कुठले खेळाडू नाही आहेत? अतुल नाही आहे ना, नवनाथ दा नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय तो म्हणजेच पापडी संघाने त्यांनी स्वीकारलाय प्रथमतः गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजेच पेंढरीपाडा या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. एका बाजूला मॅचला होईल सुरुवात. 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. सामन्याला सुरुवात होते. पंच आपण बघतोय सुरेंद्र घाटाळ सरांचा. सायकेंकडे अमित नानकर, सिद्धेश घुटे. याचा पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉलला पुरेपूर त्याचा फायदा घेतलाय आणि चेंडूला खेळलाय 6 धावांसाठी. इट्स अ बिग ह्यूज 6. जबरदस्त फटका. ह्याच बॅटिंगसाठी ओळखला जाणारा फलंदाज अमित नानकर. पहिलाच बॉल खेळलाय 6 धावांसाठी. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन त्या ठिकाणी चेंडू अक्षरशः एंड मोमेंटला अडवण्यामध्ये यश मिळाले क्षेत्ररक्षकाला. मात्र काय घडले त्या ठिकाणी तर यस हा चौकार आलाय अमित नानकरच्या बॅटमधून. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अक्षरशः अडवलाय मात्र एंड मोमेंटला त्याचा पाय जो होता तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकारानंतर आलाय चौकार. अमित नानकर हिज ऑन फायर. 32 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघ मजबूत बलाढ्य संघ. मी म्हटलं होतं की बोलिंग संघाला आपली जी धावसंख्या आहे ती धावसंख्या जवळजवळ 35 ते 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की एका बाजूला बघितला तर बोलिंग संघाकडे गोलंदाजी आहे मात्र समोरचा संघ जर बघितला बाबुळा बॉईज त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी ही नक्कीच चांगली पद्धतीची बघायला मिळते. मात्र अजून एक चांगला फटका अमित नानकरच्या बॅटमधून. एकदा पूर्ण केली लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. लगेच तो प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला गेला आणि धाव जर बघितली आपण तर दुसरीही या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 12 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. जवळजवळ 10.5 ते 11ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये मेंटेन करायची आहे आणि पहिलाच 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज सिद्धेशनं. अमित नानकरच्या माध्यमातून अजून एक मोठा फटका. चेंडू निघून जाईल काय सीमारेषेच्या बाहेर तर हो असं उत्तर आलंय. इट इज अ बिग 6. 6 धावा. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागचितचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी. बात आहे अमित नानकर जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसलाय. जवळजवळ 4 चेंडूंना सामोरी जात असताना धावसंख्या जर बघितली आपण तर तब्बल 18 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात. जबाबदारी स्वीकारलाय अमित नानकरनं कारण की धावा बडवायच्यात 35 आतापर्यंत झाल्यात 18 धावा म्हणजे कुठेतरी चांगली कामगिरी करताना दिसलाय अमित नानकर. एक धाव पुन्हा एकदा निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावेचा लगेच प्रयत्न झालाय. थोडीशी उशिराने फेकी डायरेक्ट हिट ही झालाय मात्र फलंदाज पोचला गेला आपल्या क्रीज मध्ये आणि लगेच बघा तिसरी धावी पूर्ण केली जाते. क्या बात आहे. 2 फलंदाजांमध्ये येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय झालाय आणि बघताना बघता लगेच तिसरी धावी कशा पद्धतीने कंप्लीट केली. जसा डायरेक्ट हिट झाला चेंडू थोडासा लांबवर गेला लगेच नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज धावत सुटला
आणि तिसरी धाव ही कंप्लीट करताना दिसल्यात. आतापर्यंत खूप मार पडला गेलाय, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या सिद्धेश घुटेसारखा एक चांगला गोलंदाज त्याच्या माध्यमातून जर बघितलं तर 5 चेंडू रिलीज करून झाल्यात. शेवटचे 1 बॉल शिल्लक आहे. 21 धावा धावपळकावरती. मात्र जवळजवळ अर्ध्याच्या वरती पल्ला जो होता तो या ठिकाणी पूर्ण केलाय बाभोळा बॉईज या संघानं. शेवटचा बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू आलाय डॉट स्वरूपाचा. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून मात्र पहिलं षटक समाप्त झालंय आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जर बघितली तर अमितनं काहीतरी प्रभावित केलं गेलंय, प्रेक्षकांचं मन मोहित करण्याचं काम केलंय. 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमित नानकर करताना दिसलाय. धन्यवाद डीजे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज राहणार आहे. कारण की जर विचार केला तर 21 धावा ऑलरेडी सेट केल्या गेल्यात, बनवल्या गेल्यात आणि आता 11 धावांची गरज राहील. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12. जय बजरंग पालनापाडा याही संघाला जर बघितलं तर या स्पर्धेसाठी काही मान्यवरांनी चांगला प्रतिसाद दिला गेलाय. मात्र अमित नानकर मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीयेत. त्याच्या बॅटमधून आगीचे गोळे बाहेर पडतात. वारंवार षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. थांबण्याचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र घेत जात असताना बघायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आणि 1 तिहेरी धाव अशी बघायला मिळते. म्हणजे एक चांगला 1 मॅन शो करताना दिसलाय. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, षटकार जाईल की नाही तर नाही असं उत्तर आलंय. कदाचित झेलही त्या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. वाह क्या बात आहे अमित नानकर. क्रिकेटच्या पटलावरती जर बघितलं तर मग सर्वात महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ते आहे जबाबदारी. ती जबाबदारी स्वीकारली एका बाजूला अमित नानकरने. 1 मॅन शो खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळालाय. मात्र या वेळेला जर बघितलं तर अर्जुन याच्या माध्यमातून हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील आणि मॅच जी होती ती या ठिकाणी फिनिश झालेली आहे. कारण की धावसंख्या जी होती ती कंप्लीट केली आहे. ती म्हणजेच बाभोळा बॉईज बाभोळा या संघाने फक्त 2 धावांची गरज होती आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर विजयी प्राप्त करताना दिसलाय टीम बाभोळा बॉईज बाभोळा संघ, ज्यांनी 2 मॅच जिंकल्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पराभव स्वीकारावा